मार्गदर्शी असेल अविरत, जनसेवेशी सदैव तत्पर, आयुष्याच्या लाटा झेली माणुसकीचा खंड जागर, नव्या युगाचा नवारंभ, नव्या युगाचा नवारंभ, दीपस्तंभ 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 दीपस्तंभ. समाजातल्या वंचित आणि उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठी, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आणि प्रसंगी लढा देण्यासाठी काही व्यक्ती दीपस्तंभासारखी भूमिका बजावत असतात. त्यांचं जीवन हे स्थितप्रज्ञ दीपस्तंभासारखंच असतं. अनेक वादळं, संकटं आपल्या अंगावर झेलत या व्यक्ती समाजाला विकासाची दिशा दाखवण्याचं कार्य अविरतपणे करत असतात. अशाच एका व्यक्तिमत्वाला आज आपण भेटणार आहोत, पोपटराव सोनवणे. जनसामान्यांमध्ये ते अण्णा म्हणूनही परिचित आहेत. पोपटराव सोनवणे यांचा जन्म धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यात अतिशय दुर्गम अशा इंदवे या छोट्याशा गावात वडील कौतिकराव आणि आई कौशल्याताई यांच्या शेतकरी कुटुंबात झाला. आम्ही 3 भाऊ 1 बहीण, आई वडील असं आमचं कुटुंब. घरची आर्थिक परिस्थिती आमची जेमतेम होती. 1ली ते 7वीपर्यंतचं शिक्षण माझं जिल्हा परिषदची शाळा इंदवे येथे झाली. इथं माध्यमिक शिक्षणाची सोय नव्हती. माध्यमिक शिक्षण निजामपूर, साक्री तालुका, खर्दे, नंदुरबार आणि दोंडाईच्या इथे माध्यमिक शिक्षण झालं. त्याच्यानंतर उच्च शिक्षणासाठी फक्त PD आर्टला दोंडाच्याला प्रवेश घेतला. त्याच्यानंतर कुठेही उच्च शिक्षणाची सोय नसल्यामुळे अर्ध्यावर शिक्षण थांबवावं लागलं. शिक्षण घेत असतानाच पुणे विद्यापीठाचं विभाजन होऊन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ स्थापनेच्या हालचालींना वेग आला होता. हे विद्यापीठ धुळे येथे व्हावं यासाठी अनेक आंदोलनं सुरू होती. या आंदोलनात अण्णांनी विद्यार्थी दशेतच उडी घेतली आणि त्यांच्या आयुष्याला या घटनेमुळे नवी कलाटणी मिळाली. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ धुळ्याला झालं पाहिजे यासाठी जे पहिलं आंदोलन झालं विद्यार्थ्यांचं, त्या पहिल्या आंदोलनाचं नेतृत्व दोंडाच्यामध्ये मी केलं. आणि ते आंदोलन करीत असताना आम्हाला अटक करण्यात आली आणि धुळे कारागृहात पाठवण्यात आलं. त्यावेळी ज्या दिवशी आमची सुटका झाली 3ऱ्या दिवशी, त्या कारागृहासमोर आमच्या सर्व विद्यार्थी कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी त्यावेळचे जनसंघाचे प्रतिनिधी लखन बतवाल हे आम्हाला भेटण्यासाठी आले आणि आम्हाला इथपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था केली. आणि आमचे पत्ते लिहून त्यांनी सतत आमच्या संपर्कामध्ये राहिल्यामुळे मी जनसंघामध्ये प्रवेश केला. बरीच वर्ष जनसंघाच्या माध्यमातून अण्णांनी अनेक आंदोलनं केली, जनतेच्या अनेक प्रश्नांवर मोर्चे काढले. हे सर्व करत असतानाच शेतकऱ्यांचे प्रश्न पोपटरावांनी जवळून अनुभवले. त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी अण्णांनी शेतकरी कामगार संघटनेतही कार्य केलं. शेतकरी संघटनेचं जे आंदोलन शरद जोशींनी सुरू केलं शेतीमालाला रास्त भाव मिळावा यासाठी, त्या आंदोलनामध्ये एक लढाऊ आक्रमक कार्यकर्ता म्हणून पुढे आलो आणि बरोबर आमच्याबरोबर असंख्य तरुण शेतकरी आमच्याबरोबर आले आणि तुरुंगावासही घडला. त्या आंदोलनाची प्रणिती शेतकरी शरद जोशींनी आदेश द्यायचा आणि एक आंदोलक म्हणून आम्ही तो पार पाडायचा. अशा रीतीने एक मोठं आंदोलन झालं. राजीव गांधींच्या सभेच्या गाड्या अडवायचं असं एक आंदोलन झालं आणि त्यासाठी मोठं एक आंदोलन झाल्यामुळे शरद जोशी स्वतः या गावाला आले आणि त्या आंदोलनाची व्याप्ती इतकी वाटली. महाराष्ट्रभर ज्या ज्या ठिकाणी सभा व्हायची त्या ठिकाणी शरद जोशींनी आमच्या नावाचा आणि आमच्या या गावाचा उल्लेख शरद जोशी सतत करत होते. आणि म्हणून एक आंदोलक म्हणून, चळवळीतला कार्यकर्ता म्हणून, शेतकऱ्यांबद्दल आस्था असलेला म्हणून, शेतकऱ्याचा मुलगा म्हणून साऱ्या प्रश्नासाठी आम्ही शेतकरी चळवळीमध्ये सहभागी झालो. समाजातल्या शोषित आणि वंचित घटकांना न्याय मिळवून देण्याचं कार्य अण्णा अविरतपणे करीतच होते.
आता त्याला जोड मिळणार होती ती पत्रकारितेची. समाजाचे प्रश्न आपल्या लेखणीतून मांडण्यासाठी अण्णांनी टाइमपास हे साप्ताहिक वृत्तपत्र सुरू केलं. या साप्ताहिकातून त्यांनी जनसामान्यांचे प्रश्न मांडले. त्या काळी खादीचा पेहराव आणि गळ्यात शबनम घेऊन फिरणारा पत्रकार अशी त्यांची ओळख जनमानसात होती. शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, शेतमजुरांचे प्रश्न असतील, बेरोजगारांचे प्रश्न असतील, वेगवेगळे सदर या साप्ताहिकामधून मांडून वेळेवर लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. शेतकऱ्यांची त्यावेळची कृषी पीक विमा योजना अडगळीत असताना मी या साप्ताहिकाच्या माध्यमाने आवाज उठून मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळग्रस्त पीडित शेतकऱ्यांना त्याचा न्याय मिळाला आणि अनेकदा अन्यायाच्या बाजूने उभा राहून लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम केलं. मग रोजगार हमीची कामं असतील, मृदूसंधारांची कामं असतील, गरीब माणसांना रोजगार मिळवून देण्याचे काम असेल, माझ्या वृत्तपत्राच्या माध्यमाने, लेखणीच्या माध्यमाने ते लोकांपर्यंत पोचवलं आणि खऱ्या अर्थाने त्याला न्याय मिळवून दिला. पत्रकारिता करत असताना अण्णांनी सहकार क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केलं. सहकार क्षेत्रात अण्णांनी सेल्समन म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. पुढे त्यांनी धुळे जिल्हा देखरेख संघाच्या संचालक पदाची धुरा सलग 15 वर्ष सांभाळली. त्याचबरोबर धुळे जिल्हा गटसचिव संघटनेच्या अध्यक्षपदाची अण्णांची कारकिर्दही लक्षणीय ठरली. सहकार क्षेत्रात काम करत असतानाच धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, प्रियदर्शनी पाणी वाटप संस्थेचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य बाजार समिती महासंघाचे संचालक, धुळे जिल्हा कृषक समाजाचे अध्यक्ष अशी अनेक पदं अण्णांनी भूषवली. ग्रामीण भागातल्या लहान लहान व्यावसायिकांना आर्थिक पुरवठा व्हावा या उद्देशानं अण्णांनी प्रियदर्शनी बिगर शेती सहकारी पतसंस्थेची साक्री इथे उभारणी केली. महाराष्ट्रात अनेक पतसंस्था आणि त्यातील ठेवीदार यांची परिस्थिती गैरव्यवहार आणि अपहारांमुळे डबघाईस आली आहे. परंतु अण्णांच्या नेतृत्वामुळे प्रियदर्शनी सहकारी पतसंस्थेने परिसरात एक आदर्श निर्माण केलाय. ग्रामीण भागातला एक लहानसा माणूस छोटा व्यवसाय करणारा, मग पानटपरीवाला असेल, चर्मकार चपलांचा व्यवसाय करणारा असेल, लहान कापड व्यवसाय करणारा असेल, रेडीमेडचं हे करणारा असेल, छोटे छोटे मसाला विक्रेता असेल, कुल्फी विकणारा असेल, अशा सर्व व्यवसायांना आर्थिक हातभार कसा करता येईल यासाठी या पतसंस्थेची मी स्थापना केली, नोंदणी केली. त्याची परवानगी मिळाल्यानंतर असे लहान लहान व्यावसायिक शोधले, ते सभासद झाले आणि त्या सभासदांना कुठेही पत नसताना आपण केवळ 100 रुपयाच्या शेअर्सवर त्यांना जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयापर्यंतचं कर्ज देण्याचं काम केलं. शेती आणि शेतकऱ्यांशी अण्णांचं एक वेगळंच नातं आहे. सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांच्या अडचणींची अण्णांना जाण आहे आणि या जाणीवेतून सन 2010 पासून शेतकऱ्यांची आर्थिक नाळ असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाची धुरा अण्णा आजतागायत यशस्वीपणे सांभाळतायत. मार्केटमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये माल येत नव्हता. मग त्याचे सर्व ड्रॉबॅक शोधले आणि खेळाखरेदी बंद करून ज्या काही काट्यामधल्या शेतकऱ्यांची लूट होत होती ती थांबवली, कायदेशीर पावलं उचलली. त्यामुळे मार्केटच्या उत्पन्नात वाढ झाली आणि शेतीमाल मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झाला. ज्या 2 उपबाजार समित्या साक्री कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत येतात, पिंपळनेर आणि निजामपूर, या बंद अवस्थेत होत्या. तिथेही व्यवहार सुरू केला आणि तिथलंही उत्पादन चांगलं वाढलं. तिथेही शेतकऱ्यांचा माल चांगल्या प्रमाणात येऊ लागला. शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी शेतीमाला साठवण्यासाठी किंवा माल निलाव करण्यासाठी फारच अपुऱ्या सुविधा होत्या. त्यासाठी महाराष्ट्र सरकारचा स्पर्धासम कार्यक्रमामध्ये अंतर्गत आम्ही प्रस्ताव दाखल केले, वर्ल्ड बँकेकडे प्रस्ताव दाखल केले, पणन मंडळाकडे कर्जाची मागणी केली आणि सुमारे 3 कोटीची कामं साक्री कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिलावगृह असेल, गोडाऊन असेल, माल साठवणूक केंद्र असेल, नंतर काटे वजनमाप जो इलेक्ट्रॉनिक काटा आहे ते 50-50 टनी काट्यांचे 2 ठिकाणी उभारणी केली. त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या मापामध्ये मोठ्या प्रमाणात फायदा झाला, लूट थांबली. ही विकास कामं करत असताना त्याच्यामध्ये 100% अनुदानातून 60 लाखाची जनावरे विकासाची योजना राबवली आणि दुसरी बाजार विकासाची योजना राबवली. त्या बाजार विकासाच्या योजनेमध्ये 50% पर्यंत मार्केट कमिटीला अनुदान होतं
आणि त्यामुळे मार्केट कमिटीवर भविष्यात कोणताही बोजा पडणार नाही आणि मार्केट कमिटीच्या याच्यामध्ये सर्व प्रकारच्या सुविधा देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. धुळे जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा म्हणून परिचित आहे. या भागात शिक्षणाचं प्रमाण कमी असल्यानं आदिवासी विकासापासून वंचित होता. आदिवासी बांधवांची प्रगती होण्यासाठी त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणं गरजेचं होतं. या विचाराने अण्णांनी इंदवे या आपल्या मूळ गावी ज्ञान विकास मंडळाची स्थापना केली आणि आदिवासी निवासी शाळेची उभारणी करून धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचं दालन खुलं करून दिलं. आदिवासी आश्रमशाळांकडे सर्वसामान्यांचा बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे आदिवासी मुलामुलींना पारंपरिक शिक्षण आणि भोजन देणारी एक संस्था, तीही अनेक गैरसोयींनी युक्त म्हणून प्रसिद्ध. परंतु अण्णांनी आपल्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी आधुनिक साधनांची उपलब्धता करून दिली आहे. वेगवेगळ्या नवीन संकल्पना आमचा जो कर्मचारी स्टाफ आहे त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पाठवून आपल्याला चांगलं कसं करता येईल म्हणून या ठिकाणी पहिल्यांदा पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या. त्या पायाभूत सुविधामध्ये चांगल्या प्रकारची इमारत असणं गरजेचं आहे. त्या इमारती उभ्या केल्या. त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था चांगली असली पाहिजे म्हणून स्वतःची शाळेची स्वतंत्र पाणी पुरवठा योजना 35,000 लिटरची RCC टाकी, पाणी पुरवठा योजना, चांगलं शुद्ध पाणी मिळावं म्हणून त्याच्यासाठी आम्ही वॉटर क्युरिफायरची योजना बसवली. या आश्रमशाळेत प्राथमिक वर्गापासूनच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष दिलं जातं. आजचं जग हे माहिती आणि तंत्रज्ञानाचं आहे. इंटरनेटमुळे जग जवळ आलंय. हे जग आपल्या विद्यार्थ्यांना कळावं, या जगाशी त्यांना जुळवून घेता यावं यासाठी अण्णांनी संपूर्ण कॅम्पस वायफाय यंत्रणेनं जोडला असून विद्यार्थ्यांना इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी स्वतंत्र संगणक कक्ष तयार करण्यात आलाय. या कक्षात इयत्ता 1ली ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना संगणकाचं ज्ञान देण्यात येतं. त्यामुळे हे विद्यार्थी आता संगणक साक्षर झाले आहेत. त्याचबरोबर मोठ्या शहरांप्रमाणे या ठिकाणी विद्यार्थ्यांना डिजिटल क्लासरूमच्या माध्यमातून ई-लर्निंगची सुविधाही मिळते. ही डिजिटल शाळा असल्यामुळे विद्यार्थी स्वतः शिकू शकतात. चलचित्र त्यांना दिसतं आणि त्याच्यामध्ये आदिवासी विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये आपला बौद्धिक विकास त्यांचा या ठिकाणी होतो आणि त्यांचे जे शिकवलं जातं ते स्वतः शिकवत असल्यामुळे त्यांच्या डोक्यात लवकर राहतं आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर चांगला परिणाम या डिजिटल शाळेमध्ये दिसून येतो. आमच्या शाळेत ई-लर्निंग प्रोजेक्टद्वारे इयत्ता 1ली ते 7वीपर्यंत विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते व ते विद्यार्थी आनंददायी शिक्षण घेत असतात. विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच वाचनाची गोडी लागावी तसंच त्यांना सर्वांगीण ज्ञान मिळावं या अनुषंगानं अण्णांनी या ठिकाणी सुसज्ज असं ग्रंथालय देखील उपलब्ध करून दिलंय. या ग्रंथालयात शालेय विषयांबरोबरच इतर विषयांवरची सुमारे 1500 पुस्तकं अण्णांनी उपलब्ध करून दिली आहेत. लहानपणापासून वर्तमानपत्र वाचण्याची गोडी लागावी यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून या ठिकाणी मराठी आणि इंग्रजी वृत्तपत्र विद्यार्थ्यांना वाचायला मिळतात. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात टिकून राहता यावं या उद्देशानं स्पर्धा परीक्षा संदर्भातील मार्गदर्शक पुस्तकं या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. आमचा विद्यार्थी स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी त्याला नवीन विविध कलागुणांनी तयार करण्यासाठी आमच्या शिक्षकांचे अहोरात्र प्रयत्न चालू असतात. या निवासी शाळेत इयत्ता 1ली ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अशी प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. या प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सोयी सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. डॉक्टर देव सारखे पद्मश्री पुरस्कार ज्याने प्राप्त केलेला आहे आणि APJ अब्दुल कलाम साहेब यांचे ते शिवसहाय्यक होते. त्यांनी या शाळेला 4दा भेट दिली आणि इथून काही बालवैज्ञानिकांचा एक शोध बालवैज्ञानिकांचा यासाठी एक सत्र सुरू केलं आणि त्याच्यामध्ये त्यांना
या पोरांना वेगवेगळ्या प्रकारची अत्याधुनिक अशी प्रयोगशाळा मी या ठिकाणी जे आवश्यक असलेले ते साहित्य उपलब्ध करून दिलेले. ही सर्व यंत्रणा सुरळीतरित्या चालण्यासाठी या आश्रमशाळेत 50 किलोवॅट क्षमतेचा सोलर आणि पवन ऊर्जा प्रकल्प भारत सरकारच्या अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाच्या सहकार्यानं कार्यान्वित करण्यात आलाय. त्यामुळे ही आश्रमशाळा विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण तर झालीच आहे, शिवाय अतिरिक्त वीज इंदवे गावातील गरीब वस्तीत वापरण्यात येते. आमच्या संस्थेने भारत सरकारकडे एक प्रस्ताव सादर केला. 50 किलोवॅट सौर आणि विंड याचा सौर आणि पवन संकरित सौर ऊर्जा प्रकल्पाचा प्रस्ताव सादर केला. भारत सरकारने आम्हाला तो प्रकल्प मान्यता दिली आणि त्या सौर आणि पवन संकरित प्रकल्पामध्ये 75% अनुदानाची 1,04,00,000 हा प्रोजेक्ट होता. 75% अनुदान भारत सरकारच्या निधीतून मिळाल्यामुळे आमचा महत्त्वाचा विजेचा प्रश्न याच्यामुळे सुटला. या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सकस आणि पौष्टिक आहार मिळावा या उद्देशानं याच परिसरात गांडूळ खतावर आधारित सेंद्रिय शेती सुद्धा करण्यात येते. या शेतातून विद्यार्थ्यांना लागणाऱ्या भाज्यांचं उत्पादन घेतलं जातं. दैनंदिन स्वयंपाकासाठी सुसज्ज असं स्वयंपाकघर देखील इथे आहे. या स्वयंपाकघरात वापरण्यात येत असलेल्या सुविधांमुळे मोठ्या प्रमाणात इंधनात देखील बचत होतीये. स्वतंत्र पिठाच्या गिरणीची देखील इथे व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी इथे सुमारे 8,000 चौरस मीटर जागेवर प्रशस्त असं क्रीडांगण तयार करण्यात आलंय. त्यामध्ये 200 मीटरचा धावन मार्ग, खो खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, गोळाफेक अशा अनेक खेळांसाठी या क्रीडांगणात सोय करण्यात आली आहे. याचा परिणाम असा झालाय की या आश्रमशाळेतील विद्यार्थी आज राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवत आहेत. केवळ आदिवासी विद्यार्थी पारंपरिक शिक्षणामध्ये गुंतून राहू नये एवढ्यासाठी हे आम्ही केलं आणि आज आम्हाला अभिमान आहे. आमचा एक विद्यार्थी क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रथम येऊन त्याची क्रीडा प्रबोधिनीमध्ये निवड झाली. देश पातळीवरचं राज्याचं नेतृत्व आमचे एक विद्यार्थिनी इथं करते. आम्हाला 100 मीटरची प्रॅक्टिस देतात सर. तालुकास्तरीय झाली, राज्यस्तरीय, तिथून आम्ही नॅशनलला खेळलो होतो. तिथून नॅशनलला माझा 1 नंबर आला होता. मुलींसाठी आणि मुलांसाठी स्वतंत्र वसतिगृहांच्या इमारती इथे उभारण्यात आल्या आहेत. या ठिकाणी प्रसन्न आणि मोकळं वातावरण कसं राहील याकडे अण्णांचा सतत कटाक्ष असतो. शालेय परिसरातल्या इमारती, वसतिगृह आणि क्रीडांगण यांचा विस्तार पाहता सुरक्षेच्या दृष्टीने CCTV कॅमेराद्वारे संपूर्ण परिसरावर 24 तास निगराणी ठेवली जाते. विद्यार्थ्यांच्या अंगभूत आणि सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी वर्षभरात वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचंही इथे आयोजन करण्यात येतं. यामध्ये विद्यार्थी आपले कलागुण सादर करत असतात. यासाठी एक स्वतंत्र सांस्कृतिक हॉल देखील इथे बांधण्यात आलाय. आपल्या शाळेच्या परिसरातील वातावरण आरोग्यदायी आणि प्रसन्न असावं यासाठी अण्णांनी शाळा परिसरात सुमारे 700 झाडांची लागवड केली आहे. या आश्रमशाळेने विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे आम्हाला ISO मानांकन मिळालेलं आहे. आपल्या शाळेप्रमाणेच इंदवे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेचाही त्यांनी लोकसहभागातून कायापालट केलाय. या शाळेत लहान मुलांना संगणकाचं प्रशिक्षण दिलं जातं. तसंच डिजिटल क्लासरूमद्वारे ई-लर्निंगची सुद्धा सुविधा इथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. पोपटराव अण्णांनी आपल्या कल्पकतेतून आणि दूरदृष्टीतून उभारलेलं हे शैक्षणिक संकुल म्हणजे आदर्श आश्रमशाळेचं रोल मॉडेलच म्हणायला हवं. म्हणूनच शासनाच्या आदिवासी विकास विभागाने शाळेच्या विविध उपक्रमांसाठी प्रशस्तीपत्र देऊन त्यांना गौरवलं आहे. आदर्श आश्रमशाळेचं व्यवस्थापन करत असताना शासकीय आदिवासी आश्रमशाळांप्रमाणेच अनुदानित आश्रमशाळांनाही निकष असावेत असं अण्णांना वाटतं, ज्यामुळे सर्वच आदिवासी विद्यार्थ्यांना समान शिक्षणाच्या सोयी उपलब्ध होऊ शकतील. आदिवासी आश्रमशाळेमध्ये शिकणाऱ्या शासकीय आश्रमशाळेमध्ये शिकणाऱ्या मुलाला सरकार 3,000 रुपयापर्यंतचा खर्च करतो आणि स्वयंसेवी संस्थांनी चालवलेल्या आश्रमशाळांमध्ये फक्त याच्यासाठी 900 रुपयाचं अनुदान दिलं जातं. आणि ही मोठी तफावत, महागाई प्रचंड आहे आणि शासनाने ही जर तफावत कमी केली, ज्या सोयी सवलती आदिवासी
शासकीय आश्रमशाळांना आहेत त्या सोयी सवलती काही थोडा फरक करून, कारण या स्वयंसेवी संस्थाच्या असल्या कारणाने थोडा फरक करून जर याच्यामध्ये जर अनुदान वाढवून दिलं तर राज्यातल्या स्वयंसेवी संस्था ज्या 552 आश्रमशाळा चालवतात, वसतिगृह आश्रमशाळा, त्यासुद्धा आश्रमशाळा चांगल्या पद्धतीने संस्था चालवतील. आदिवासी विद्यार्थ्यांना सुद्धा चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळेल. आश्रमशाळेमध्ये अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा उपयोग करताना अण्णांना भविष्यातील विजेची गरज आणि सौर ऊर्जेचं महत्त्व पटलं. या क्षेत्रातही आपण कार्य करू शकतो याची जाणीव अण्णांना झाली आणि या दिशेनं अण्णांचं कार्यही सुरू झालंय. सोलर पॉवर जे आहे, सोलर पॉवर ही नैसर्गिकरित्या निर्माण होणारी वीज आहे आणि या सर्व साधन सामुग्रीचा उपयोग आपण आपल्या देशासाठी, आपल्यासाठी आणि आपल्या स्वतःच्या शरीरात चालवण्यासाठी आणि तरुणांना रोजगार मिळवण्यासाठी शासनाचा धोरणाचा पुरेपूर उपयोग करून आम्ही हा प्रकल्प या ठिकाणी सुरू करण्याचा एक माझा मानस आहे. अण्णांनी आजवर केलेल्या समाज उन्नतीच्या कार्यात त्यांच्या पत्नी आशाताईंचाही खूप मोठा वाटा आहे. अण्णा गोरगरिबांसाठी रात्रंदिवस झटत आले. अण्णांचा आम्हाला खूप अभिमान आहे. समाजातल्या उपेक्षित घटकांसाठी लढणारे, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लेखणी झिजवणारे, प्रसंगी रस्त्यावर उतरणारे, गरीब गरजू आदिवासी विद्यार्थ्यांना ज्ञानाचा मार्ग दाखवणारे अण्णा म्हणजेच पोपटराव सोनवणे यांचं जीवन समर्पित आणि एका ध्येयानं मार्गक्रमण करणारं आहे. भविष्यातील त्यांच्या वाटचालीसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा.